वैजापूरचे रामगिरी महाराज यांच्या विधानानंतर आता संभाजीनगरच्या सिटी चौकात तणाव निर्माण झालेला आहे। संभाजीनगरच्या सिटी चौकातील पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज एकवटलेला आहे। रामगिरी महाराज यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून होऊ लागली आहे। रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने सिटी पोलीस स्थानकाला आता घेराव घातलेला आहे। मुझे सुनाकर क्या फायदा है? कोणीतरी एक महंत आहे सद्गुरू नावाचा, मला असं वाटतं की तो महंतही नाही आहे, तो कोई पुजारी नाही आहे, कोई धार्मिक गुरु नाही आहे, तो गुंडा मवाली सारखा आहे। कारण त्यांनी ज्या प्रकारे ज्या भाषेचा वापर केलेला आहे ते खूप निंदनीय आहे। मुस्लिम समाज, जगात जे राहणारे मुस्लिम समाज आहे ते आपल्या प्रॉफेट मोहम्मद यांच्या विरोधात एकही शब्द ऐकायला तयार नाही आहे। म्हणून हे जे सगळं ते बोलत होते, आम्हाला असं वाटत आहे की हे सगळं स्क्रिप्टेड आहे। तर आपण पाहतो एकंदरीतच संभाजीनगरमध्ये हा तणाव निर्माण झालेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर रामगिरी महाराज यांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सविस्तर पाहूया। जे आता आम्ही बोललेलो आहेत आणि जे काय परिणाम असतील त्याच्या सामोरं जाण्याचा आपली तयारी आहे। गुन्हा दाखल झाला तर नोटीस येईल त्यावेळेला बघू। ठीक आहे, आता आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललेलो आहेत। आता सप्ताह चालू आहेत, सप्ताह झाल्यानंतर काय घडेल ते आम्ही पाहणार आहोत।